वर्षाला तुम्ही कसेही करून तुम्हाला 10 ते 15 लाख रुपये कुठे गेले नाहीत एक साधारण 50 ते 60 मादी असली ना तुमच्याकडे तर मिळून जाणार कारण ह्या 50 जर मेंढर असतील 50 10 लाखाची उलाढाल होऊ उलाढाल होऊ शकते कारण 50 मेंढे आहेत 50 मेंढ्याला जरी आपण साधारण एक दीडचा रेशो धरला तरी 75 पिल्लं मिळू शकतात आपल्याला. 75 पिल्लांचं जरी साधारण तुम्ही संगोपन करून विकले 3 महिन्याला जर विकून टाकली तरी 15,000 प्रमाणे तुमचे किती होते बघा तुम्ही. म्हणजे 10 लाख रुपये 10 लाखाची उलाढाल होऊ शकते. नमस्कार मंडळी, मी आकाश दडस सध्या सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी या गावामध्ये आहे आणि खरं तर आपण निलेश घोरपडे सरांचा मागल्या 15 दिवसापूर्वी मुलाखत घेतलेली. आज देखील आपण संपूर्ण बंदिस्त मेंढी पालन या विषयाच्या संदर्भात मुलाखत घेतलेली आहे. सविस्तर मुलाखत आहे, 25 मिनिटाची तब्बल मुलाखत आहे. सगळी माहिती अगदी गोटा कसा तयार म्हणजे हे सगळं डिझाईन कसं करायचं, याचं मार्केट कसं असेल, हे जे तोटे काय आहेत, फायदे काय आहेत, हे सगळं दाखवलंय. नक्की मुलाखत बघा. माझं नाव निलेश शामराव घोरपडे. मी राहणार टाकेवाडी, तालुका मान, जिल्हा सातारा. पण साधारण एक 10 ते 15 वर्षापासून मी मलवडीमध्ये स्थायिक आहे. माझा व्यवसाय कापड दुकान असल्यामुळे मी इथं काहीतरी एक पॅसिव्ह इन्कम म्हणजे एक आपल्याला काहीतरी दुसरा व्यवसाय असावा म्हणून मी एक गोट फार्मच्या व्यवसायात मी उतरलेलो आहे. माझं शिक्षण म्हणायचं तर माझं शिक्षण BA झालेलं आहे पूर्ण. आमची सगळी टोटल फॅमिली बिझनेसमध्येच आहे सगळी. शेतीसाठी एक पूरक व्यवसाय म्हणून एक शेळीपालन गोट फार्म म्हणून एक समजला जातो. मग एक साधारण असं लक्षात आलं माझ्या की मार्केटमध्ये आता मटणाची मागणी प्रचंड आहे आणि पुरवठा कमी आहे. त्या दृष्टीनं मग आपल्याला काय करता येईल का ह्या दृष्टीनं विचार करत असताना मला एक साधारण 2 वर्षापूर्वी मी एक साधारण 15 ते 20 गोट फार्म फिरलो. त्यानंतर मला असं जाणवलं की आपल्याला मेंढीपालन आणि शेळीपालन ह्या शेळीपालनाविषयी आणि मेंढीपालनाविषयी मी जरा अभ्यास केला. त्याच्यात मला बेटर आपल्याला मेंढीपालन योग्य वाटलं म्हणून मी ह्या व्यवसायात उतरलो. दादा, आता आपण तुमच्या फार्मवरच आहे. चला दाखवूया मित्रांनो. आता खाली जे आहेत ते तुमच्या फार्म मध्ये कोंबडे आहेत आणि वर बंदिस्त मेंढी पालन आहे. मला सर्वप्रथम सांगा की हे जे स्ट्रक्चर कसं बनवलं, जे डिझाईन कसं बनवलं आणि हे नियोजन कसं केलं. हे स्ट्रक्चर बघायचं झालं तर हे एलिव्हेटेड स्ट्रक्चर म्हणतात. ह्याला जरा थोडा खर्च जास्त असतो पण कसं होतं ह्याच्यामुळं आपल्याला बेनिफिट फार प्रचंड मिळतो. एक तर रोगराई कमी मिळते आणि पिल्लांची किंवा मेंढ्यांची वजन वाढ चांगली मिळते ह्याच्यामुळं. त्यासाठी आपल्याला केलं आणि कामगारांचा खर्च कमी वाचतो आपल्याला ह्याच्यातून. वन टाइम खर्च तुमचा जास्त होतो थोडाफार, नंतर तुमचा खर्चाची बचत फार होती त्याच्यात. खर्चाची बचत. दादा, आता आपण या चाऱ्याच्या संदर्भात बोलूया. इकडं तर तुम्ही मित्रांनो बघू शकता, हा खरं तर मान तालुका आमचा थोडा कमी पावसाचा पट्टा असल्यामुळे दादांनी सुक्का चाऱ्याचं नियोजन केलंय. इकडं आपण बघू शकता कुटी मशीन आहे, त्यासोबत इकडं जी वैरण म्हणतो म्हणजे आपल्या साध्या भाषेत ज्वारीची वैरण आहे आणि स्टोरेज आहे आणि कांद्याची पात देखील आहे. कांद्याची पात आहे. तुम्हाला दुसरा अजून हे तुम्हाला भुसा मिळेल. ही तुरीचा सोयाबीन भुसा आणि हरभरा भुसा मिक्स आहे हे. आणि हा तुरीचा भुसा आपण एक स्टॉक करून ठेवलेला आहे जो पावसाळ्यामध्ये आपल्याला उपयोगी पडतो. आपण मका आणून इथं बोध भरून ठेवतो तो. मका आणि कडवळ वगैरे. कडवळ असते. हे तुमच्या हे स्वतःच्या मळ्यातूनच आपण ती तयार करून आपण आणलेलं आहे. इतर पिकं घेण्याची ती मका वगैरे. मका घ्यायची. इतर पिकामध्ये आपण मका वगैरे घेतली तर आपल्याला फायदेशीर ठरतं. ओके. आणि आता मला हे सांगा, ह्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली? आता हो प्लॅन आहे म्हणजे अगदी डिझाईन कधी केली किंवा स्ट्रक्चर कसं बांधलं, ही जागा किती आहे आणि हे शेड कसं बांधलं गेलं ते देखील सांगा. हे स्ट्रक्चर डिझाईन आपण 2025 ला 26 जानेवारी 2025 ला आपण स्टार्ट केलं काम. साधारण 4 महिने आपल्याला या कामासंदर्भात गेले, आपल्याला कामासाठी गेले. हे स्ट्रक्चर आपल्याला 30 बाय 60चं स्ट्रक्चर आहे. गोटा आपला. खाली कोंबड्या आहेत आणि वरती आपल्याला मेंढी पालन केलेलं आहे आपण. वरती आहेत शिल्लक आपल्याकडं काय कोंबडे होते ते आपण विकले गेलेले आहेत.
मग आता त्याच्यात आहे आणि खाद्याचे नियोजन जर म्हणायचं तर आपण याला एक हॉटेल वेस्टेज आणतो आपण. खाद्याचा खर्च माझा 0 आहे सध्या. हा कोंबड्यांसाठी. हा कोंबड्यांसाठी 0 खर्च आहे. एक हॉटेलचं वेस्टेज आणतो आपण, तो वेस्टेज आपण पाठीमागे टाकतो आणि नंतर मग दिवसभर त्यांना ते भरपूर होतं आणि मग काय असेल ते लेंड्या ह्या फोडल्या जातात. हे अशा हे मित्रांनो, आपण फार्म मध्ये आहे बघू शकता. आता जरा पक्षी कमी वाटतात काय हा पक्षी उन्हाळ्यामुळे कमी थोडंसं आहेत, हे आहे. पलीकडे आहेत, काय शेतात माग आहेत, काही इकडे बसलेत ही पाठीमागं. देशी वाटतात की हा म्हणजे हे जे आता दुसरा लॉट आहे तो देशीचा आहे आपला. हा देशी आहेत. त्या छोट्या दिसतात ना सगळ्या, त्या देशी आहेत. देशी आहेत. हा ते आता ही जी वर्ण लेंड्या आहेत त्या ही तर उकारल्या जातात का? हा आणि नाही, हे पुन्हा- खाली पडल्या जातात. खाली पडल्यानंतर मग हे अशा फुडून जरा थोडे थोडे खाऊन मग त्याचं काय जे असतात आपले, आपण जे भरडा चारतो त्या भरड्यातनं काय कण असतात किंवा वरून टाकताना जे पडतात ते पडले जातात, मग ते फोडून खातात ते. फोडून खातात. ओके. म्हणजे दोन्ही व्यवसाय करतात. दोन्ही व्यवसाय झाला म्हणजे आणि आता मला हे जे सांगा, ह्याचं आर्थिक गणित कसं आहे? म्हणजे ह्याचे पिल्ल कितीला मिळतात आणि विक्री कितीला होते आणि किती महिन्यात उत्पन्न होते? कोंबड्याची पिल्ल मी साधारण 75 रुपयानं आणली होती. ते 45 दिवसाची होती. हम्म, हम्म, ते हम्म. साधारण पिल्लाला तर 8 ते 9 महिने झाले ह्या कोंबड्यांसाठी बी. ओके. आणि ह्याच्यातून काय आपल्याला साधारण एक 8, 10, 15 अंडी गावतात रोजचे. अंडे म्हणजे अंडे आणि असं जर हा. विक्री म्हणलं तर विक्री म्हणलं तर आपण कोंबडा असतात ते विक्रीसाठीच असतात. कोंबडे विकवून टाकतो आपण, सगळे विकलेले आहेत जवळजवळ. साधारणतः हा. 600च्या पुढे जात असेल. एक कोंबडा साधारण 750 ते 800 रुपयाला जातो हम्म, हम्म, हम्म. कोंबडा. आता हा कोंबडा जवळजवळ 2 ते 3 किलोचा आहे. मग हा कोंबडा साधारण 1000 रुपयाला सहज जातो तो. ओके. तर देखरेखीसाठी येतो. ओके. आणि आल्यानंतर मला फक्त मी प्राणी आजारी आहेत का तेवढं चेक करतो, बाकी काय नाही. बाकी मग आहे ते बाकी सगळे हे करून टाकतात, काम असेल ते काय. ओके. सकाळी आता मागली जी आपली मुलाखत झाली युट्यूब आणि इंस्टावर आपण काही व्हिडिओ टाकलेले, त्यावेळेस अनेक लोकांचे प्रश्न असे होते की दादा तुम्ही फळ्याच का टाकल्यात आणि जो फार्म आहे तो खाली काय म्हणजे वर असलेल्याचा काय फायदा होतो किंवा ते स्ट्रक्चर फळ्यांचंच काय, ते अनेक प्रश्न येत होते. ते देखील आपण उत्तर द्यावं. फळ्यांचं स्ट्रक्चर मी का केलं तर फळे मला जे शीट असते ना आपली, ते शीट मला जरा महाग वाटली. जरी 450 ते 500 रुपये किंमत होती, ते 2024 सालीच्या आसपास त्याचा रेट होता मार्केटमध्ये. आता रेट बहुतेक कमी झाले, त्याचं GST काहीतरी कमी झाल्यामुळे रेट कमी झालेत. तरी पण मला वाटतं साधारण 450च्या आसपास शीट पडते आता तरी. मग फळी मला ही साधारण 200 रुपयाच्या आसपास फळी पडली. लिंबाची फळी आपल्या शेतात लिंब असतात किंवा बाबळ असते, झाड असतं, ते जर तुम्ही जाऊन दिलं तरी तुमची ही रिक्वायरमेंट तुमची पूर्ण होऊ शकते, ही तुमची स्वतःची. फळ्यांनी हा. बनवलेलं आहे ना? ही फळे आहेत सगळ्या टोटल आपल्या ह्या सगळ्या. या 2 फळीच्या मध्ये साधारण 1 इंचाचे ते अर्धा इंचाचे आपण गॅप सोडलेला असतो. ओके. काही ठिकाणी मला आता हे सांगा, हे सगळं डिझाईन आहे म्हणजे जे तुमचे इंजिनियर किंवा सुतार काका असतील त्यांनी हे सगळं बनवून दिलं? हा, त्यांनी ते बनवून दिलेलं आहे. आपण हे स्वतः डिझाईन केलेलं आहे. फक्त आपण त्यांना सांगितलं की मला ह्या पद्धतीत हवंय, त्या पद्धतीत त्यांनी करून दिलेलं आहे आपल्याला. ओके. आता आपण मुख्य विषयाकडे येऊया. मित्रांनो बघू शकता त्यांनी चारा. चाऱ्यावर चालू आहे. हा, हे मुरगास आहे आपला. हम्म. हा, हे मुरगास काढून ठेवलेला आहे. हे मुरगासच खातात ते. हम्म. हे अगदी चांगल्या पद्धतीत मुरगास खाल्ला जातो. आणि तुम्ही जे बाकीचं पण हे बनवलंय ना, मका वगैरे ते एकत्र, ते काय हे बनवलं? मकाचा ते खुराक म्हणतात त्याला. ते सकाळचा आपण एक टाइम देतो, जे गाभण मेंढ्या आहेत त्यांच्यासाठी देतो आणि जी वेलेली आहे त्यांच्यासाठी देतो आपण ते खुराक. आता या मेंढ्यांच्या संदर्भात माहिती द्या. तुम्ही पहिल्यांदा काहीतरी 10 पिल्लं आणलेली, ते कुठून आणलेली आणि ते कसे हे केलते? कारण अनेक जणांचा तो प्रश्न होता की ती पिल्लं कुठे मिळतात किंवा त्याची खरेदी कशी करायची आणि कशी खरेदी करताना काय काळजी घ्यायची होती? तुम्हाला जर पिल्ले हवे असतील तर तुम्हाला फलटणमध्ये एक निमकर संस्था आहे, नारी संस्था, त्यांनीच हे ब्रीड तयार केलेलं आहे. त्यांच्याकडेच तुम्हाला पिल्लांसाठी बुकिंग करावं लागतं. मग ते तुम्हाला जे त्यांचे नंबरनुसार तुम्हाला ते दिली जातात. ते मला तिथूनच मिळालेले आहेत. आधी एक 6 महिना 4 महिना साधारण 4-5 महिने जातात तुम्हाला मिळायला बुकिंग केल्यानंतर. प्रोसेस? प्रोसेस असते तुम्हाला. ते जशी रिक्वायरमेंट असेल तसं ते तुमचा नंबर असेल तसं देऊन टाकतात तुम्हाला ते. आता आपण ह्या जाती संदर्भात चर्चा करतोय. माग पण देखील म्हणलेलं की एका मेंढीला तुमच्या 4 पिल्लं झालती, काही मेंढींना 3 देखील झालेले आहेत, ते पण बघूया. त्या संदर्भात थोडी माहिती द्या. म्हणजे त्याच्यासाठी जो बकरा आहे, म्हणजे आपण ब्रीडिंग
ब्रिडिंगसाठी. ते कुठला होता किंवा हा- हा ब्रिडिंगसाठी आपला हा बकरा आहे, मेल आहे. हा मेल आपण निमकराकडूनच आणलेला आहे. ह्याचा टॅग वगैरे असतो, ह्याचं सगळे हे असते. ठीक आहे, हा टॅग 7621 आहे, बरं. 9621 आहे. हा त्यांच्याकडून बीबी जातीचा हा आहे. म्हणजे BB हा ह्याच्यामध्ये बीबी आणि बीडब्ल्यू हे असे दोन प्रकार असतात. जाती. हा जातीमध्ये तर बीबीचं म्हणजे 2 पेक्षा जास्त जन्म देणारे त्याच्याकडे जुनूक असते त्या मेलकडं. आणि बीडब्ल्यू म्हणजे एक जुनूक देणारी, एक किंवा 2 पिल्लं देणारी जुनूक असते. म्हणजे 2 पिल्ल. हा ह्यामध्ये बी नारी सुवर्णामध्ये पण 2 फरक असतात, एक बीबी आणि हे. आता ही माझ्याकडे मादी आहे, ही माझ्याकडे एक मादीच आहे, हे बीडब्ल्यू ची मादी आहे. बाकी सगळे माझे बीबीच्या सगळ्या मादी आहेत त्या. बीबी. हा हे आता तुम्हाला हे पिल्ल दिसतील आता बघा, एका मेंढीला 3-3. आता हे माझ्याकडे 1.5 ते 2 महिन्याची पिल्ल झालीत आता. ओके. हा. पिल्ल 1.5 ते 2 महिन्याचे आहेत. पत्र तुम्ही एकदम गुबगुबीत आहेत. त्याच्यासाठी काय प्लॅन असतं, काय शेड्यूल असतं? ह्याला शेड्यूल काय नाही, ह्याला वेळची वेळेला खायला दिलं ना तर ह्याचं काय नाही, तुम्ही सकाळी एक टाइम भरडा त्यांना द्यायचा आणि त्यांना जे सुका चारा असेल, काय ओला चारा असेल ते त्यांना टाइम टू टाइम द्यायचं. आणि पाणी तर आपलं ऑटोमॅटिक पाणी ठेवलेलं आहे, ते म्हणजे पाणी जेवढं पिल बॉल सिस्टीम केलेलं आहे, जेवढं पिल तेवढं पाणी येते त्याला. ओके. आता आपण ज्या फार्मवर उभा आहे त्याची हाईट जास्त आहे आणि आपल्या मान तालुक्यात जर टेम्परेचर जरा जास्तच आहे यंदा. हाईट जास्त असलेल्या जर टेम्परेचरला आता काय फायदा? टेम्परेचरचा इथं काय इश्यूच आला नाही मला कसलाच अजिबात. कारण सगळीकडून मोकळा आहे, वारं खेळतं, आता खालून वारं येतं आणि आसपास पण मोकळं असल्यामुळे वारं येतं. फक्त मला एक साधारण सूर्यास्ताच्या वेळेस ऊन जास्त येत होतं, प्रकाश जास्त पिल्लांना, म्हणून मी हे नेटचं बांधून त्यांना संरक्षण दिलेलं आहे संध्याकाळी. हा 4 ते 5 दरम्यान. ओके. मला आता मेन मुद्द्याकडे येऊया दादा. तुम्ही 10 पिल्ल तिथनं खरेदी केली, तिथनं व्यवसाय कसा वाढवला, काय काय आणि 1 वर्ष कसं गेलं ते देखील सांग. 10 पिल्ले नव्हते आणले मी, 10 मी गाभण माद्या मला मिळाल्या होत्या आणि त्याच्या पाठीमागं मला 3 पिल्ले मिळाली होती त्या हा लहान छोटी त्यांनी दिली होती. त्याच्यामध्येच मला त्याचे 2 येतं झाली, 2 येतात माझी 40+ संख्या झालेली आहे आता. त्यामध्ये मदर स्टॉक 35 आहे आणि बाकी नर आहेत ते बाकी पिल्ला आहेत, बाकीचे नर आहेत ते बाकीचे तिथं. हे सगळे ह्याच्यात किती काय? हा ह्यामध्ये आता हे पिल्ल 15 आहेत टोटल सगळे. यामध्ये 7 नर आहेत आणि 7 मादे आहेत, 8 नर आहेत आणि 7 मादे आहेत. ओके. तुम्ही किती दिवसापूर्वी इथं सुरुवात केली? 1 वर्ष झालं? हे 15 जूनला 1 वर्ष होईल. ओके. 15 जूनला. मागल्या मुलाखतीत देखील सांगितलेलं, अनेक आपले जे व्हिडिओ बघणारे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की एकदम असं फास्ट जादू होती. तर ह्या व्यवसायात मला नाही, सांगा की तुम्ही आधी ट्रेनिंग घेतलेलं, अनेक फार्म फिरलेला, ती स्टोरी जरा काय काय केलं, कुठं कुठे गेलता ते देखील सांगा. या व्यवसायात उतरण्याआधी कोणताही व्यवसाय करायचा म्हणलं आपल्याला तर त्याला फक्त पहिल्यांदा आपल्याला प्लॅनिंग पाहिजे आणि नियोजन पाहिजे आणि त्याचं आपल्याला प्रशिक्षण पाहिजे, काय आपल्याला करायचं ते. मग पहिल्यांदा मी सातारमध्ये राहून आरसीटीचा एक क्लास केला 2024 जून मध्ये. आरसीटी म्हणजे शासनानं मान्यता दिलेला असते, IDBI तर्फे तो घेतला जातो क्लास. तो तुमचं जेवण खाणं वगैरे सगळं तिथं फ्री असते. 10 दिवसाचा तुम्हाला कोर्स असतो विनामूल्य आणि आपल्याला ते सर्टिफिकेट दिलं जातं शेवट असं इथे. नंतर मग तो क्लास करत करत असतानाच मला साधारण मी तिथं आपल्याला फिरायला सुरुवात केली की आपल्याला गोटा कसा असावा, प्राणी कसा असावेत, म्हणून एक 15 ते 20 फार्म आपण फिरलो. फिरल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की शेळी आणि मेंढी, परत त्यावेळेस मला ही नारी सुवर्णाविषयी काहीच कल्पना नव्हती ह्या मेंढीची. मी शेळीचाच फार्म बघितला होता, मेंढीचा एक बघितला होता फक्त. नंतर मग मला आमचे मित्र आहेत चिकणेवाडीचे चिकणे म्हणून, त्यांच्याकडे मला हे बघण्यात आलं की बाबा हे नारी सुवर्ण आणि ह्याला 2 ते 3 पिल्लं होतात असे. नंतर मग मी म्हटलं की आपल्याला शेळीपेक्षा मग मेंढीतच उतरलेलं बरं नाही का, का शेळीला चारा वेगळा लागतो आणि मेंढीला चारा वेगळा लागतो. शेळीचा चारा आपल्याकडे उपलब्ध होणार नाही, जरा शेलका लागतो आणि हिरवा पण लागतो चारा, त्यामुळे आपल्याला ते अवेलेबल होणार नाही. म्हणून मग आपलं इथून 7 ते 8 किलोमीटर गाव आहे आपलं, मग तिथून आपल्याला उपलब्ध होणार नाही आणि आपला व्यवसाय दुसरा असल्यामुळे आपल्याला ते लक्ष एवढं देता येणार नाही. म्हणून मी नारी सुवर्णमध्येच काम करायचं ठरवलं. आता तुम्ही या जातीत काम करताय, प्रॅक्टिकली काम करताय. अनेक लोकांचं असं म्हणणं येते की या गोट्यासाठी खर्च जास्त होतो, म्हणजे कमी खर्चात गोटा जर डेव्हलप करायचा असेल तर तुमचा अनुभव काय की कसा केला पाहिजे काय? आता मी माझ्याकडे उपलब्ध होते म्हणून मी रक्कम उपलब्ध होते म्हणून मी हा तयार केला. पण तसं काही नाही, छोट्या रकमेत पण तुम्हाला करता येतो, खाली केला तरी चालेल. फक्त त्याच्यासाठी वेळ द्यायला लागणार तुम्हाला, 2 टाइम तुम्हाला झाडून लुटून काढायला लागणार
लक्ष द्यावं लागेल. पावसाळ्यामध्ये थोडंसं नियोजन तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागतं, आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असतं. मग ते परत तुम्हाला मग आजारी पडल्यानंतर मग तुमचं वजन बी कमी होणार आणि शक्यतो तुम्हाला न्यूमोनिया होण्याची शक्यता असते त्या प्राण्यांना. ओके. आता आपण यातल्या आर्थिक गणिताकडे येऊ. याचं आर्थिक गणित कसं असतं? साधारणतः किती पिल्लं असल्यावर किती होऊ शकतं? हा बिझनेस आहे. काही हा. वेळेस एखादा पिल्लू मेलं आता किंवा सध्या काय झालं तरी नुकसान माझं आर्थिक गणित तुम्हाला सांगतो. आता माझ्याकडे जे 10 मेंढ्या होत्या त्याला साधारण 17 ते 18 पिल्लं झालेली आहेत. 10 मिनिटं. हा 10 मेंढ्यापासून हम्म. हा 18 पिल्लं झालेली होती. आता ते पिल्लं जर विकायची म्हणलं तर ह्या रेंजची पिल्लं साधारण एक 15,000च्या आसपास पिल्लं जातात अजून 1 महिन्यानंतर हे पिल्लं. हा, एक वजन हा झालं. वजन झाल्यानंतर. पण आता मला मदर स्टॉक वाढवायचा आहे, त्यामुळे मी ही विक्री नाही विक्री करत नाही मी, कारण माझं हे 2 ते 3 कप्पा आहेत, हे अजून रिकामेच आहेत. रिकामी. हा त्यामुळे मला मदर स्टॉक 70 ते 80 100चा मदर स्टॉक करायचा आहे. मग त्या साधारणतः 1 वर्षानंतर तुमची विक्री चालू हा 1 वर्षानंतर माझ्याकडं प्युअर तुम्हाला नारी सुवर्णाची ब्रीड मिळू शकते तुम्हाला. Breed मिळू मादी हा मिळू शकते. फक्त ब्रीडिंग वाढवायचं. हा ब्रीडिंग आता मला ब्रीडिंग वाढवायचं आहे. म्हणजे साधारणतः वर्षाला एक 5-6 लाख रुपयाची इकडे तिकडे हा होऊ शकते. वर्षाला तुम्ही कसेही करून तुम्हाला 10 ते 15 लाख रुपये कुठे गेले नाहीत. एक साधारण 50 ते 60 मादी असली ना तुमच्याकडे तर मिळून जाणार. कारण ह्या 50 जर मेंढरं असतील हा, तर 50 10 लाखाची उलाढाल होऊ उलाढाल होऊ शकते. कारण 50 मेंढे आहेत. 50 मेंढ्याला जरी आपण साधारण एक 1.5चा रेशो धरला तरी 75 पिल्लं मिळू शकतात आपल्याला. शकते. 75 पिल्लांचं जरी साधारण तुम्ही संगोपन करून विकले 3 महिन्याला जरी विकून टाकली तरी 15,000 प्रमाणे तुमचे किती होते बघा तुम्ही. म्हणजे हम्म. 10-1 लाख रुपये 10 लाखाची उलाढाल होऊ शकते त्यात. मला आता हे सांगा, चाऱ्याला किती खर्च येतो यातला, किंवा जर स्वतः चारा असेल तर काय फायदा होतो? म्हणजे आता तुम्ही स्वतःचा चारा जर असेल मुलगा जो आहे तो रानातच केलेला आहे, हा, बाकीचा हा. चारा तर विकत घेतलाय. विकतच घेतो. आता चाऱ्यासाठी मी खर्च 3 टन मी चारा घेतला होता आधी, ह्याचा घेतला होता सोयाबीनचा आणि हरभऱ्याचा भुसा बी 3 टन विकत घेतला होता मिक्स मध्ये. आणि आता 3 टन मी फ्रेश घेतलेला होता म्हणजे ह्या वर्षी. बरोबर. असा 6 टन माझा आहे. त्यातला माझा 3 ते 3.5 टन अजून शिल्लक आहे चारा. बाकी खर्च माझा चाऱ्यावरचाच महत्वाचा खर्च असतो, तो माझा खुराकावरच खर्च होतोय, बाकी जास्त माझा खर्च होत नाही. म्हणजे शेती असल्यामुळे जरा शेती बाकीचा असल्यामुळे फायदा आपल्याला होतो. फायदा होतोय तेवढा. म्हणजे मका वगैरे बरोबर, किंवा बरोबर. काही गोष्टी. हा आणि माझा ही पलीकडे मी जे ठीक केलेलं आहे तिथं मी मार्वेल लावलेला आहे. बरं. दशरथ घास आहे. त्यामुळे हे संध्याकाळी 5 ते 6च्या वेळेस आम्ही 1 तास खाली सोडतो. पाय मोकळं. हा पाय मोकळ होते, खेळतात, खातात आणि नंतर येऊन बसतात वरती ते. ओके. भविष्यात दादा आपली कंपनी देखील आहे, म्हणजे तुम्ही ही सगळी संस्था रजिस्ट्रेशन केलेली आहे. आपली संस्था कोणती आहे आणि भविष्यात जसं तुम्ही ह्या बिझनेस मध्ये उतरला तसे आपले अनेक लोकांना असं काय नियोजन आहे की ट्रेनिंग किंवा विजिट वगैरे करायचं असतील तर त्या लोकांसाठी काय? ह्या गोट फार्मचं नावच आहे नोवा ॲग्रो म्हणून केलेलं आहे आपण. ट्रेनिंगचं तरी आता काय सध्या आपल्याला वेळ नाही, पण ज्याला आपल्याला माहिती पाहिजे असेल त्याविषयी मी फोनवरनं तर देतच आहे. ह्या ब्रीड विषयी माहिती देतोय, विक्री विषयी माहिती देतोय, सगळे काय जे पाहिजे ते मी फोनवरनं मी आतापर्यंत देतोय. शेतकऱ्यांसाठी मी अवेलेबल राहणारच. ओके. यातली आव्हानं काय आहेत? म्हणजे यातली संकट देखील सांगा. म्हणजे काय करणं गरजेचं असतं, किती वेळ देणं गरजेचं असतं? वेळ तसा जास्त ह्या प्राण्यांना वेळ देत जास्त लागतच नाही. तुम्हाला ह्याच्यात 3 टाइम फक्त करायचं. जर इलिव्हेटेड असेल तर तुम्हाला काय आहे, पाणी तुम्हाला भरून ठेवू शकतो तुम्ही आणि 2 टाइम तुम्हाला खायला टाकायचंय फक्त, बाकी काहीच नाही. झाडून तुम्ही 4 दिवसांनी काढलं तरी चालू शकतं, खाली काही प्रॉब्लेम येत नाही त्याला तसं. याच्यातलं आव्हान म्हटलं तर तुम्हाला थंडीचं आव्हान महत्वाचं असतं, एक लसीकरण महत्वाचं असतं, PPR लसीकरण आणि FMD आणि ETची लस असते. जे ETची लस असते ते आता फार गरजेचं आहे. जे पावसाळ्याच्या आधी ETची लस दिली जाते, ते ETची लस आणि PPR ही 3 वर्षातनं दिली जाते. म्हणजे इन्फेक्शन इन्फेक्शन होत नाही, त्यामुळे तुमचा प्राणी सुरक्षित राहतात, बाकी काय नाही. ETची लस फार महत्वाची असते, ती दिली ना तुम्ही तर तुमचा प्रॉब्लेम बरेचसे सॉल्व्ह होतात. तुम्ही हा व्यवसाय सुरू केलाय, यातनं खरं तर तुम्हाला आनंद मिळतोय का? किती समाधान मिळतं तिथं आल्यावर ते देखील सांगा. समाधान तर 100% मिळतंच, कारण इथं आल्यानंतर माझा वेळ कसा जातो हेच मला कळत नाही. काम तर काय करतच नाही मी, इथं येऊन नुसता बसतो इथं येऊन. पण एक चांगलं समाधान मिळतं की आपलं प्राणी आहेत, पिल्ला आहेत, खेळत राहिलं तर आपलं ते समाधान मिळून जाते. ओके. आता तुम्ही काय म्हणजे अनेक लोक आहेत त्यांना या व्यवसायात यायचंय, त्यांना काय थोडंसं मार्गदर्शन करताल ते देखील सांगा. व्यवसायात आता कसं आहे, ज्या लोकांना आवड आहे त्या लोकांनी तर, माझं तर असं म्हणणं आहे, शेती करत करत तुम्ही एक
4 शेळ्या किंवा 4 मेंढ्या घेतल्या तरी फायदेशीर आहे. जर तुमचा दुधाचा व्यवसाय तर असतोच, प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी आता गाय आहे, म्हैस आहे. बरोबर. त्याचबरोबर तुम्ही 4 शेळ्या पाळल्या किंवा 4 ह्या मेंढ्या ठेवल्या तर ह्याचा पण तुम्हाला एक हातभार लागू शकतो ना. कारण मेंढ्यांना खायला तर काय लागत नाही, तुमचं गुरांचं राहिलेलं जे वेस्टेज असेल ते सुद्धा हे खातात हे. असं आहे म्हणजे ते. घास वगैरे. हा, घास वगैरे काय असेल ते घास आम्ही टाकत नाही, पण बाकीचं राहिलेलं ते खाऊ शकतात. मका वगैरे आपण मुरगास आपल्या इकडे पण बऱ्याच ठिकाणी मुरगासच असतोय आपल्या बरोबर. गायासनी. बरोबर. मग तो राहिलेला सुद्धा हे खातात. असं आहे ते. आता खर तर जगामध्ये जागतिक संकट आहे आणि तुम्ही बघताय की मटणाला पर्याय दर म्हणून चिकन मार्केटमध्ये येते, पण ओरिजिनल मटन या म्हणजे पूर्ण भारतासोबत इतर देशांना पण तेवढ्या प्रमाणात अवेलेबल नाही. जसं आपण बघितलं तर मागे चारा नव्हता म्हणून हरित क्रांती झाली किंवा असं काहीतरी नवीन करावं लागलं. तसं मटन सुद्धा आता त्या प्रमाणात अवेलेबल नाही. तुम्हाला काय वाटतंय भविष्यातलं यातलं एक नियोजन, जसं सोनं मागलंय तसं ह्या व्यवसायातलं गणित काय असेल? आतापर्यंत बघायचं म्हणलं तर मटणाची सरासरी वाढ 15 ते 20% प्रत्येक वर्षी होते. हा, तर मग असं लक्षात येतंय की मटणाचे दर कमी होणारच नाहीत असा एक अंदाज येतोय आपल्याला. कारण बघतोय आपण लहानपणापासून की मटण 100, 200, 300, 400 आता जवळजवळ 800 रुपये वगैरे पोहोचलं. मग ह्याच्यावर एकच लक्षात येतं की आपल्याला सोना चांदीचे दर कमी जास्त होत आहेत, पण मटणाचे दर असे ऐकायलाच मिळाले नाहीत की आता मटण 500 रुपयेवर आले ह्या महिन्यात, किंवा आता हा श्रावण महिना चालू झाला की मग मटण आता 100-200 रुपये कमी लावलेलं आहे. असं काय असं बघण्यात कधी आलेलंच नाही. कुठलाच परिणाम हा, परिणाम नाही. माल आणि नाही ना. आणि मग तेच ना, मार्केटमध्ये मालच नाही हा. मग माल नसल्यामुळेच तो. आणि कसं आहे, हा माल तयार करायला 4 ते 5 महिने लागत आहेत. हा, त्यामुळे माल उपलब्धच होत नाही ना, असं झालंय. आणि जे बाहेर जे कळप होतात, जे आता चराई रान फिरस्ते होतात, ते फार कमी झालेले आहे. चराव रान फार कमी झालेलं आहे. चराव रान कमी झाल्यामुळे आता लोकांनी कळप विकून टाकली त्यांची मुलं पण करत आणि त्यांची मुलं पण करत नाहीत. का करत नाही तर नोकरी लागतात. बऱ्याच लोकांचे म्हणणं असतं की आमच्या मुलाचं लग्नच व्हायना, मग शेळ्या मेंढ्या आहेत म्हणून लोकच घरी येत नाहीत, पाहुणेच घरी येत नाहीत, असा लोकांचा समज आहे. पण तेच जर तुम्ही असं जर हायटेक बनवलं तुम्ही, तर मग तुम्हाला काहीच अडचण नाही येणार परत. म्हणजे लग्न करण्यासाठी सुद्धा अडचण येणार नाही बहुतेक. तुम्ही काम करत करत तुम्ही हे बघू शकता, एक पार्ट टाइम तुम्हाला एक बिझनेस झाला हा. घरी कोणीही करू शकतं. तुमच्या घरातलं बाबा लहान एक 10 ते 12 वर्षाचा मुलगा असेल असा, तर हा खायला टाकू शकतो ना तो. बरोबर. असं इथं. ते एक संकट असल्यामुळे हा. अनेक संकट या आणि व्यवसायात जो आपल्याला जो करता माणूस आहे त्याने फक्त आपल्याला सकाळचं येऊन लक्ष द्यायचं की बाबा मेंढी आपली आजारी आहे का, किंवा काय झालंय का, किंवा लूज मोशन समजा एखादी जुलाब करते का. तुम्ही एका गोट्यात आल्यानंतर एक लक्ष द्यायचं बाबा कुठं तुम्हाला किती पातळ येते. लेंडी पातळ आली का, किंवा एखादं बघायचं, किंवा कोणती खात नाही एवढं बघायचं. बस एवढं लक्ष दिले की तुमचे प्राणी एकदम चांगले आहेत. बस. आणि प्राणी असे रवत करत बसले ना, आता हे सगळे आपले रवत करत बसलेत बघा, ही पिल्ल आपली असे रवत करत बसले की म्हणायचं ह्याची तब्येत चांगली आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके. दादा, आता आपण मुद्द्याकडे येऊया. तुमचं फार्म कुठं आहे ते देखील सांगा, आणि तुम्हाला जे फोन येतात ते किती किती वाजता फोन केला पाहिजे ते देखील सांगा. आपल्या आपला फार्म हा मलवडीमध्ये तालुका मान, जिल्हा सातारा. ओके. आणि फार्मचं नाव आपलं नोवा ॲग्रो फार्म म्हणून असं आपल्याला आहे. आणि नारी सुवर्णाच्याच आपल्याकडे मेंढ्या आहेत सगळ्या. ओके. नारी आणि सुवर्ण जात का निवडली ते देखील नारी सांगा. सुवर्ण म्हणजे पुन्हा हा. प्रतिक्रिया येणार, ते उत्तर देण्यापेक्षा आपण ते सांगितलेलं क्लिअर होतं. नारी सुवर्ण ही जात का निवडली की नारी सुवर्ण ही आपली शेळीला कम्पेअर करते. कारण शेळीला 2 पिल्लं होतात, 3 पिल्लं होतात, तशी ह्या मेंढीला पण 2 ते 3 पिल्लं होतात. आणि मटणाचे दर तुम्हाला बोकडाचे मटण आणि मेंढीचे मटणाचे दर एकच आहेत. असा काही फरक नाही की बाबा हे मटण 500 रुपये आहे किंवा ती 800 रुपये आहे, असं काही नाही. दोन्ही फरक एकच आहे. पण ह्यांना जी चारा लागतो तो फार कमी लागतो. ह्यांना वजनाच्या 10% चारा दिला जातो. मग 10% चारा दिला तरी भरपूर होतो चारा ह्यांना. आणि ह्यांना काही चालतं. आता ही हा, हे माडगेळचीच क्रॉस आहे ना. हे माडगेळ आणि आवासी म्हणून एक इस्रायलची आहे, त्यांचंच हे क्रॉस आहे, ब्रिडिंग हे त्यांचंच केलेलं आहे. उंची हा. आणि नाक माडेगाव. हा. उंची म्हणजे हे तीन ब्रीडचं क्रॉस केलेलं आहे, हे निमकरांनी बनवलेलं आहे. शेतकऱ्यांना फिरस्ती परवडत नाही. का परवडत नाही तर त्यांना एकच पिल्लू होतं, एक पिल्लू झालं तर त्यांना खर्चात होतं, बंदिस्त मध्ये ते परवडत नाही जास्त. असं होतं जरा. मग ते आपलं खर्चाचं नियोजन जरा चेंज होतं ना, असं होतं. मग अर्धेच पैसे मिळतात, किंवा आपल्या पैसे आजारी पडतं, किंवा ते एखादं दगवलं तर मग ते आपला सगळं टोटल जातो ना, त्याचा खर्च सगळा. हा, तोट्यात जातं. तसं मग हे
त्यांना शेतकऱ्यांना परवडण्यासाठीच ही निमकरांना ही जात विकसित केलेली आहे. मग हे एका मेंढीला 2 ते 3 पिल्लं, आता ही आपली गाभण मेंढी आहे बघा, ह्याला 2 हमखास पिल्लं होणारच. हे खाली पण बसलेलं आहे, आता हे 15 ते 20 दिवस जातील अजून. दोन हा. पिल्लं तरी हा, 2 सरासरी पिल्लं देतीच ती. किती 7 महिन्यात 7 महिन्यात 2 मिळतात. 5 महिन्याचा वेतन काळ आहे आणि 2 महिना आपल्याला त्यांना रेस्ट जरा थोडीशी बॉडी वगैरे चांगली, त्याचं स्ट्रक्चर भरून येतो. हा. तसं त्यांना जातात, म्हणजे आपण साधारण 2 वेत 14 महिन्याची धरायची, 14 महिन्यात 2 वेत धरायची. बरोबर. दादा एकदा तुमचा मोबाईल नंबर द्या आणि आपण थांबू. मोबाईल नंबर माझा आहे 9673 25 79 99. ओके, तुमचं नाव देखील. माझं नाव निलेश शामराव घोरपडे.